हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे निर्जा आणि मी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची दाल तडक्याची रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. दाल तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ आणि त्यात थोडी मी मुगाची डाळ ॲड केलेली आहे. असं मी हे छान अशी डाळ मी शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे फोडणीसाठी तूप. तुम्ही तेल देखील यूज करू शकता, बट तुपाने खूप चांगला फ्लेवर येतो. तुपानंतर मी इथे घेतलेला आहे मोहरी आणि जिरं फोडणीसाठी. त्यानंतर इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि इथे मी आलं थोडंसं उभं असं बारीक कापून घेतलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता, इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. चला तर मग आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. हे बघा, सगळ्यात आधी मी या टोपामध्ये तूप घेतलेलं आहे. मी आज एकटी शूट करते त्यामुळे थोडं समजून घ्या, कारण शौर्य स्कूलमध्ये गेली आहे. सो आता मी तूप घेतलं आहे आणि तुपात आपल्याला फर्स्ट घालायचं आहे ते म्हणजे हे मोहरी आणि जिरं फोडणीसाठी. छान असं ते तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे थोडा कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर तो उड्या मारायला सुरुवात करतो. तसं कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला यामध्ये हे बघा लसूण घालायचं आहे. लसूण मी बारीक चिरून घेतले, तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता, पण बारीक चिरून दिसायला छान दिसतं. आणि त्याबरोबरच हिरवी मिरची आणि आलं. तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण इथे मला तुपाचा छान असा सुगंध येतोय. मला थोडंसं परतून घेते मी. आता त्यावर आपल्याला घालायचं आहे थोडी, आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, थोडीशी अगदी. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा आणि टोमॅटो. हे मी दोन्ही एकत्रच घालते. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्लीज पुन्हा एकदा मी सांगते की थोडं मला समजून घ्या. शूट करताना एका हाताने थोडं डिफिकल्ट होतं, बट मी ट्राय करते. आणि मगाशी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगताना काही गोष्टी विसरली सांगायला. ते म्हणजे मेन इन्ग्रेडियंट सॉल्ट म्हणजे मीठ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये हळद आणि तिखट मसाला पण यूज करायचा आहे. तो मगाशी मी विसरले, बट तुम्हाला मी आता सांगते. आणि जेव्हा मी टाकणार ह्याच्यामध्ये तेव्हा मी परत तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ असंच ठेवायचं. तर आपल्याला यावरती थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय होणार, ह्याला कांदा आणि टोमॅटो लगेच मऊ होतील. ठीक आहे, आता वाटल्यास तुम्ही चवीपुरतं घाला. आता हे छान असं परत मी परतून घेते आणि थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. आणखीन हे बघा, आपला कांदा टोमॅटो बाकीचे सगळं आलं लसूण आणि हिरवी मिरची सगळं छान परतून झालेलं आहे. आणि आता ते छान नरम पण झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे मी तुम्हाला मगाशी नाही दाखवलेलं, ते म्हणजे तिखट मसाला, जो आमच्या घरीच म्हणजे मी आणलेला आहे बाहेरून विकत, जो मी सगळ्या भाज्यांना वापरते, तो तिखट मसाला. त्यानंतर हळद आणि थोडंसं हिंग, जे मी मगाशी विसरले होते. बट आता आपण हे तिन्ही ह्यात घालायचं आहे. ओके,
आणि आता छान असं हे परतून घ्यायचं आहे. ओ माय गॉड, कसे करत असतील असं मी विचार करते. शूट एका हाताने, मी कोणी प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे, मी छोटासा प्रयत्न फक्त करत असते. ठीक आहे. आणि आणखीन एक स्पेसिफिक सांगायचं म्हणजे ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे, जी मी तिला करताना बघितलं आहे बरीच वर्ष, आणि ही माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते. सो आपण ही छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. ओके, आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे डाळ, जी मी शिजवून घेतलेली आहे. आता ती मी हळूहळू यामध्ये घालते. छान अशी ही परतून घ्यायची आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेग्युलर तिखट डाळ, आमटी किंवा वरण हे जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर जर तुम्हाला फक्त चपाती भाजी असं काही खायचं नाही आहे, फक्त डाळ भात खायचा असेल, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी म्हणजे दाल तडका नक्की ट्राय करू शकता. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवायची. त्यात मी थोडं पाणी ॲड करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी यामध्ये थोडं पाणी ॲड करते, कारण ते शिजल्यानंतर परत घट्ट होणार. सो हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये माझी मम्मी थोडंसं लिंबू पण पिळायची, म्हणजे थोडंसं अगर तुम्हाला टेस्टसाठी घालायचं असेल लिंबू, तर तुम्ही ते पण करू शकता. आणि आता मी यामध्ये फायनल टच, म्हणजे अजून फायनल टच तर तसं बरंच काही आहे, बट आता आधी मी यामध्ये मीठ घालते चवीपुरतं. आधी पण मी फोडणीमध्ये कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी घातलं होतं, आता आणखी तुमच्या चवीनुसार घाला. आता थोडं ह्याला बॉईल येऊ दे आणि मग लास्टला एकदम आपल्याला यामध्ये परत थोडंसं तूप घालायचं आहे. फोडणीला तुम्ही तेल वापरलं असेल तरी चालेल, तूप वापरताय तरी चालेल, तूप तर बेटरच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. बट आता फायनल टच म्हणून पण मी पुन्हा यामध्ये तूप घालणार आहे. आधी एक बॉईल येऊ दे याला, मग तुम्हाला मी दाखवते. आपल्या दाल तडक्याला किंवा दाल फ्राय त्याला छान असा उकळ आलेला आहे, म्हणजे कड आलेला आहे. त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं तूप. थोडंसंच मी घालते, कारण ऑलरेडी मी फोडणीला पण तूपच यूज केलं आहे. हे बघा, आता मी थोडं गॅस स्लो करते. ओके, आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर. अशी छान अशी आपली ही दाल फ्रायची रेसिपी किंवा दाल तडक्याची रेसिपी रेडी आहे. तुम्ही ही राईस बरोबर किंवा चपाती बरोबर पण एन्जॉय करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल पाहत राहा. अशी छान अशी दाल तडक्याची रेसिपी रेडी आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा अजून नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनल पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.